मित्रांनो नमस्कार. आज आपण अल्कलाइन वॉटर म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. हे अल्कलाइन वॉटर समजून सांगण्यासाठी स्वतः रेडसन कंपनीचे एमडी आपल्याला गाईड करणार आहेत. तुमच्या माहिती करता सांगायचं झालं तर मित्रांनो, अल्कलाइन वॉटर ही सामान्य पाण्यापेक्षा अल्कलाइन वॉटर ही यामध्ये पीएच जास्त असतं, त्यामुळे याच्यामध्ये क्षार जास्त आढळतात. जसे की मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम असे अल्कलाइन वॉटर मध्ये खनिजे सापडतात. त्यामुळे अल्कलाइन वॉटर हे खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही ऍक्टर किंवा अजून जे जे मोठे लोक आहेत ते अल्कलाइन वॉटर पितात हे तुम्ही ऐकलं असेल. तर अल्कलाइन वॉटर बद्दल पूर्ण माहिती आपल्याला भेटणार आहे, जाणून घेऊ व्हिडिओमध्ये. नमस्कार. आणि या देवस्थान कमिटीचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मग सन्माननीय दयानंद पाटील यांना विनंती करतोय मी, भानदास पाटील यांना सुद्धा आणि बापूसाहेब सावकार कोटलवार यांना सुद्धा विनंती करतोय की त्यांनी सीएमडी साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा. आणि शब्दसुमनाने आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. सगळ्यात पहिले मराठीतच लिहितो, हस्ताक्षराकडे हसू नका. डिहायड्रेशन दिसतंय सगळ्यांना? डिहायड्रेशन हा शब्द कोणी कोणी ऐकलाय? हात वरी करा. कोणी कोणी ऐकलाय डिहायड्रेशन? जुलाब लागलेले आहेत कधी आयुष्यात? उलट्या जुलाब लागलेले आहेत? ठीक आहे. उलट्या जुलाब लागल्यानंतर आपण डॉक्टरकडे गेलेलो आहेत, बरोबर. काय डॉक्टरने केलेले? सलाईन दिलेले, बरोबर. अजून ORS, इलेक्ट्रोलाइट पावडर, बरोबर. म्हणजे काय केलं त्यांनी? डॉक्टर साहेबांनी काय केलं? जुलाब आणि उलट्या झाल्यामुळे आपल्या शरीरातलं जे पाण्याचं प्रमाण असतं ते पाण्याचं प्रमाण कमी होतं. ते प्रमाण कमी झाल्याने आपल्याला डिहायड्रेशन होतं, आणि डिहायड्रेशन झालं तर आपला जीव जाण्याची शक्यता असते. एवढं सिरियस आहे. 4-5 उलट्या झाल्या आणि 4-5 जुलाब झालं तर माणूस जागेवर गळून पडतो. मान्य आहे? प्रत्येकाने अनुभवलंय ही गोष्ट. ठीक आहे. आता मला एक सांगा, डिहायड्रेशन म्हणजे शरीरातलं पाणी कमी होणं, आवश्यक पाणी कमी होणं. मग आपल्या शरीरामध्ये किती पाण्याचं प्रमाण पाहिजे? 70% पाणी आपल्या शरीराला आवश्यक आहे. आपण अन्नाशिवाय जगू शकतो पण पाण्याशिवाय जगू शकत नाही. आपल्या शरीराला 70% पाण्याची आवश्यकता आहे. 70% पेक्षा पाण्याची आवश्यकता कमी झाल्यानंतर काय होतं? डिहायड्रेशन होतं. आता डिहायड्रेशनचे सिम्पटम काय, म्हणजे त्याचे डिहायड्रेशन झालं हे कशावरून ओळखायचं? सगळ्यात पहिले चक्कर यायला चालू होते, अशक्तपणा येतो, चक्कर येते, अशक्तपणा येतो, डोकं दुखतं, स्किन कोरडी पडते, जीभ कोरडी पडते, डोळे ड्राय पडतात, एकदम कचकच कचकच डोळे होतात, त्याच्यानंतर केस रफ होतात, बरोबर की नाही? हे सगळे आपल्याला सिम्पटम जाणवतात. म्हणजे त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की आपल्या शरीरातलं पाणी कमी झालं, म्हणजे आपण डिहायड्रेशन मध्ये आलो, बरोबर. आता हे 70% जे आपल्याला शरीराला पाणी गरजेचं आहे, हे फक्त शरीरामध्येच नाही तर आपल्या शरीरामधल्या प्रत्येक अवयवाला या 70% पाण्यापैकी पाणी डिवाइड होतं. जसं मेंदूला 83% पाणी लागतं, या 70% मधलं 83% पाणी हे मेंदूला लागतं. ब्लडला वेगळं पाणी लागतं, रक्ताला वेगळं पाणी लागतं, हाडांना वेगळं पाणी लागतं, यकृताला वेगळं पाणी लागतं, हृदयाला वेगळं पाणी लागतं. असं हे प्रत्येक अवयवाला आपल्या पाणी लागतं. ठीक आहे. आता आपण ह्या शब्दाला येऊया, डिहायड्रेशन. म्हणजे आपली बॉडी जर डिहायड्रेट झाली, आपली बॉडी डिहायड्रेट झाली. डिहायड्रेट ह्या शब्दाचा अर्थ कळाला तुम्हाला आता सगळ्यांना की नाही कळाला? कळाला, बऱ्यापैकी कळाला. आता आपण असं समजूया की आपली बॉडी डिहायड्रेट झाली तर डॉक्टर काय म्हणतो? जास्तीत जास्त पाणी प्या, बरोबर आहे. जास्तीत जास्त पाणी प्यायला डॉक्टर सांगतो. नारळ पाणी आपण जास्तीत जास्त पिऊ शकतो का? नाही. जास्तीत जास्त आपण 1 नारळाचं पाणी
पिऊ शकतो. बरं, सगळ्यांना शक्य आहे का ते? महाग आहे नारळ पाणी, 80-90 रुपयाला मिळते. ते सर्वसामान्यांना शक्य नाही की नेहमी नेहमी ते पाणी प्यावं. मग आपण काय करतो? घरातलं पाणी, जारचं पाणी घेतो आणि पितो. बरोबर. आता आपण थोडस विश्लेषण करूया डिहायड्रेशन या शब्दाचं. काय करायचं आपल्याला? डिहायड्रेशन म्हणजे हे डी काढायचं आहे आणि आपल्या बॉडीला हायड्रेशन करायचंय. म्हणजे या 70% वरती आपली बॉडी आणायची. बरोबर आहे का? डॉक्टरने पाणी प्यायला सांगितलं म्हणजे काय करायचंय? आपल्या बॉडीला हायड्रेट करायचंय, म्हणजे हायड्रेशन प्रोसेस करायचंय. मग त्यासाठी आपण काय करतो? आपलं जारचं पाणी पितो. हेच पितो ना आपण? निश्चित. बघा, नंतर म्हणू नका सर आम्ही हे पाणी पित नाहीत. ठीक. आता हायड्रेशन या शब्दाचा अर्थ असा आहे की तुमच्या पाण्यामध्ये हायड्रोजन म्हणजे H2O इथपर्यंत कळतंय? तुमच्या पाण्यामध्ये हायड्रोजनचं प्रमाण किती? या पाण्यामध्ये हायड्रोजनचं प्रमाण किती? हायड्रोजनचं प्रमाण जेवढं जास्त तेवढी आपली बॉडी हायड्रेट जास्त होणार. जेवढं पाणी आपण पिणार तेवढं पाणी आपल्याला अंगी लागणार. थोडक्यात असं म्हणू आपण, तेवढं पाणी आपल्या अंगी लागणार. बरोबर. मग त्यासाठी आपण जे पाणी पितो त्याच्यामध्ये हायड्रोजनचं प्रमाण किती? मग त्याच्यासाठी कसं ओळखायचं? आता काय करायचं? काय मीटर घेऊन यायचं? तर त्याच्यासाठी आपल्याला आहे पीएच मीटर. आता हे शब्द कोणी ऐकलाय? पीएच नाही कोणी ऐकलेला. पीएच म्हणजे पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन. थोडस इंग्रजी शब्द वापरतो, परत मी तुम्हाला त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करून देतो. पीएच म्हणजे पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन. पोटेन्शियल म्हणजे काय? आपण आपल्या दैनंदिन जीवनात हा शब्द वापरतो, पोटेन्शियल. तुझ्यात किती पोटेन्शियल आहे बघू, तुझ्यात किती धमक आहे बघू. पोटेन्शियल तुझ्यात आहे का? म्हणजे तुझ्यात क्षमता आहे का? थोडक्यात तुझ्यात दम आहे का? बरोबर आहे का नाही? ह्या शब्दाला आपण पोटेन्शियल म्हणतो इंग्रजीत. पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन म्हणजे पाण्यात हायड्रोजनची क्षमता किती आहे हे आपल्या ह्या जारच्या पाण्यात बघायचंय. जर हायड्रोजनची क्षमता आहे तर हे आपल्या बॉडीला हायड्रेट करतंय. आणि जर या पाण्यामध्ये हायड्रोजनची क्षमता नाहीये तर हे पाणी फक्त आपण पितोय आणि फ्लश आउट करतोय, पितोय फ्लश आउट करतोय, हे आपल्या अंगी लागणार नाहीये. हे पहिला डेमो आपल्याला बघायचा आहे. तयार आहेत? ठीक आहे. आता पीएच स्केल हे आहे पीएच. लक्षात घ्या, हे तुम्ही गुगलला बघू शकता. हे काय मी माझ्या मनाने काही रट्टा मारत नाहीये. हे तुम्ही गुगलला पीएच स्केल बघू शकता. कोणत्याही डॉक्टरला तुम्ही विचारू शकता. याच्यामध्ये तुम्हाला दिसेल 0 ते 14 क्रमांक. काय दिसेल? 0 ते 14 क्रमांक. आपल्या शरीराला 0 ते 6 जे क्रमांक आहेत, या रंगाचं जर पाणी आपण पित असेल तर हे ऍसिडिक पाणी आहे. आता ऍसिडिक पाणी पिलं तर काय होऊ शकतंय? सगळ्यात मेन कॅन्सर. घाबरत नाहीये, घाबरत नाहीये, लक्षात घ्या. ऍसिडिक पाणी म्हणजे ज्याची बॉडी जास्तीत जास्त ऍसिडिक आहे त्या बॉडीला कॅन्सरचे सेल्स जास्तीत जास्त डॅमेज करतात. हे एवढं नॉलेज आपण घेऊया, बेसिक नॉलेज घेऊया. 7 पासून 14 पर्यंत जे पाणी आहे, 7 हे क्रमांक न्यूट्रल आहे. 7 हा क्रमांक न्यूट्रल आहे. नो फायदा नो नुकसान. ओके, टकाटक. 8 पासून 14 पर्यंत जे क्रमांक आहेत हे आहेत अल्कलाइन. हे काय आहेत? अल्कलाइन. हे आपल्या बॉडीला, आपल्या शरीराला
योग्य आहे पाणी. ठीक आहे, तर पहिला आपल्याला डेमो काय बघायचा आहे की आपल्या पाण्यामध्ये पीएच किती आहे. आपलं पाणी ऍसिडिक आहे का अल्कलाईन आहे हे आपल्याला पहिलं पाहायचंय. लक्षात येतंय तुमच्या ताई, लक्षात येतंय? आपल्याला काय बघायचंय, पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन. आपण जे जारचं पाणी पितो त्याच्यामध्ये हायड्रोजनचं किती पोटेन्शियल आहे एवढं बघायचंय, आणि ते आपल्याला याच्यावरतून मोजमापी कळणार आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे सगळ्यात पहिले 2 ग्लासेस, ठीक है. ये तुम जो पी रहे हो ये पाणी, हेच पाणी आपण ह्याच्यात टाकलेलं आहे. पाणी वेगळं नाही टाकलं आपण, तुमच्या समोर. ठीक आहे, हे जारचं पाणी आहे, तुम्ही पिता त्या जारचं पाणी, आणि हे अल्कलाईन वॉटर कन्व्हर्टरचं पाणी जे तुमच्या जार मधूनच आपण घेतलेलं आहे. आपल्याला लागते त्यासाठी, कोणत्याही मेडिकलला तुम्ही गेलात ह्याला म्हणतात पीएच स्केल. हे लिक्विड जे आहे हे पीएच स्केल, कोणत्याही मेडिकलला जा तुम्हाला हे मिळेल, उपलब्ध होईल पीएच स्केल. लिटमस पेपर आपण बघितलेला, लिटमस पेपर ह्याचा लिक्विड फॉर्म आहे, हा लिटमस पेपरचा लिक्विड फॉर्म. ठीक आहे, हे पाणी कोणतं आहे, अल्कलाईन जारचं, आणि हे पाणी आपण पितो ते सर्वजण. तर आपल्याला बघायचंय सगळ्यात पहिले आपण जे पाणी पितो त्याचं पीएच. ठीक आहे, 1 2 3 4 5 6 7 8. आता आपल्याला बघायचे तेच पाणी आपण आपल्या अल्कलाईन जार मध्ये ठेवलेले. पीएच स्केल 1 2 3 4 5 6 7 8. काय फरक दिसतोय? मी कसलेही जादूचे खेळ करायला आलेले नाहीये बरं का. तुम्ही म्हणताल हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. मी हे कसलंही मी म्हणत नाही की हे तेच पाणी आहे, पाणी तेच आहे, पाणी तुमचंच आहे. फक्त आपण काय केलंय, ते पाणी जार मध्ये टाकलंय आणि त्याचं पीएच केलेलं आहे, त्याच्यामध्ये हायड्रोजनचं पोटेन्शियल वाढवून घेतलंय. बरोबर. हे पाणी कुठे जातंय, आपण जे पाणी पितो हे पाणी कुठे जातंय, कोणत्या नंबरला येतंय, 3 आणि 4च्या मध्ये येतंय, 3 आणि 4च्या मध्ये येतंय. हे आपल्या शरीरासाठी योग्य आहे का? डॉक्टरला विचारा, मला नका. डॉक्टरला विचारा, मला नका विचारू. हे आहे का योग्य? हे पाणी आपलं पिणं चालू आहे. फिल्टर पाणी, हा ना, हरकत नाही. मी म्हणत नाही हे अशुद्ध आहे, मी म्हणत नाही हे अशुद्ध आहे, हे पाणी अशुद्ध आहे मी म्हणत नाही, पण हे हेल्दी नाहीये, हे आरोग्याला योग्य पाणी नाहीये. माझं म्हणणं हे आहे, हे लक्षात घ्या, फरक आहे. तर तेच पाणी आपण आपल्या जार मध्ये जर टाकलं तर तेच पाणी आपल्याला कुठे मिळतंय, 9 आणि 10च्या मध्ये, म्हणजे 9.5 पीएचचं पाणी, जे की बॉडीला गरजेचं आहे. हे अल्कलाईन पाणी, ह्यासाठी 3-3, 4-4 लाखाच्या मशीन बसवतात लोक. मोठे मोठे फिल्म स्टार्स, मोठे मोठे स्टार्स
त्यांना ज्ञान प्राप्ती आहे ना, ते वरच्या लेवलला आहेत. त्यांना कन्सल्टिंगला डॉक्टर असतात, काही खोकलले तरी लगेच डॉक्टर 2 सेकंडला. त्यांना प्रॉपर माहिती देणारे लोक असतात. त्यांना सांगितलेलं असतं अल्कलाईन पाणी पी बाबा, तरुण राहशील, कारण की ते दिसण्यावरच पैसा आहे त्याचा. तर हे आपल्याला 9.5 pH पाणी मिळतंय. हा आपला पहिला डेमो झालाय, ज्याला आपण म्हणूया पीएच डेमो. ठीक आहे. पोटेन्शियल आहे हायड्रोजनचं, आहे की नाहीये? मग जोरदार टाळ्या होऊ द्या ना जरा. ठीक. आता मी दुसरा उपयोग सांगितला होता. दुसरा उपयोग असा होता की स्वयंपाक बनवण्यासाठी, हे झालं पाणी पिण्यासाठी. दुसरा फायदा आपण हे सांगितला होता की स्वयंपाक बनवण्यासाठी आपल्याला ह्याचा वापर करायचा आहे. बरोबर? ठीक आहे. आपण त्याचा डेमो बघूया. आता हे जर कोणाच्या घरात असतोच आपण, तर मी तुम्हाला सांगितलं असतं ती हे तुमचं काय म्हणतात, जिरे घेऊन या, हळद घेऊन या. पण इथे शक्य नाहीये, म्हणून मी स्वतः घेऊन आलेलो आहे. हे काय भेसळ नाही किंवा काही नाही. त्यासाठी तुम्ही आधी काही लोक चेक करून घ्या हे ओरिजिनल आहे का. घ्या बघा तरी. आपल्याला बघायचंय 20 किलोमीटरवरून येणारं आपलं म्हणजे ह्याच्यात आपल्या आई माई ताई स्वयंपाक करतात. बरोबर? ह्याच्यात स्वयंपाक आपण करतो. ठीक आहे. हे पाणी कोणतं? हे 20 किलोमीटर का तहलका. ठीक आहे. आहे का ओरिजिनल? का काय आणले मी डुप्लिकेट? नाही ना, ओरिजिनल आहे ना. जिरे कोणाच्या घरात वापरले नाही जात? सगळ्याच्या स्वयंपाकात जिरे वापरले जातात. घरात स्वयंपाकात जिरे वापरले जातात. बरं, आपण बऱ्याचदा असं करतो, माहित नाही तुम्ही करता की नाही करता. शहरामध्ये लोक फार हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत स्वतःच्या तब्येत. कोरोनाचा पार्ट झाल्यापासून तर आपण फार हेल्थ कॉन्शियस झालेलो आहे. लोक काय करतात, वजन कमी झालं पाहिजे, वजन कमी राहायला पाहिजे, त्यासाठी काय करतात, रात्री जिरे भिजवतात आणि ते पाणी सकाळी पितात आणि जिरे चावतात. ठीक आहे. असं का करतात? वजन कमी करणं. बरं, त्यासाठी रात्रभर का भिजवतात? लगेच जिरे खायचे आणि लगेच पाणी प्यायचं. जिरे तर पोटातच जाणार आहेत. त्याच्यातला रस म्हणजे काय? त्याच्यातले गुणधर्म म्हणजे काय? त्याच्यातले तत्व. बरोबर ना? त्याच्यातल्या प्रॉपर्टीज त्या पाण्यात उतरल्या पाहिजेत. त्यासाठी आपण काय करतो, ते पाण्यात भिजवतो रात्रभर. बरोबर? आणि ते पाणी आपण सकाळी पितो. बरोबर? आता हे जर अन्न बनवताना आपण जर या पाण्यात जर बनवलं आणि ते जर इन्स्टंट त्याची प्रॉपर्टीज उतरली तर? नाही, माहित नव्हतं नाही, ते माहित करून घ्यायचंय आपल्याला आता. त्याच्यासाठीच आपला आता सगळा हा अट्टहास चालू आहे. त्यासाठीच आलोय पुण्याहून. तर आपण एक काम करूया, याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकूया आणि याच्यामध्ये देखील 1 चमचा जिरे टाकूया. दोन्हीकडे जिरे सेम आहेत, जिरे तेच आहेत, पाणी जारच आहे, फक्त तुमच्या जार मधलं ह्या जार मध्ये पाणी आहे. बरोबर? बरोबर? काय फरक दिसतोय? काय फरक दिसतोय? मुद्दा तोच आहे. कलर का चेंज झाला? कलर
का चेंज झाला? का चेंज झाला? असा कलर केव्हा होतो? रात्रभर भिजवल्यानंतर. आणि ह्याचा का नाही चेंज झाला? सांग. सायंटिफिक रिझन ह्याचं सांगतो आता. हे पाणी, ह्याच्यामध्ये तुमच्या अन्न पदार्थातले हे पाणी एवढं पातळ आहे, एवढं मायक्रो क्रिस्टल आहे, जे की तुमच्या अन्न पदार्थामधले जेवढे काय तत्व आहेत, जेवढे काय पोषक तत्व आहेत, ते काढण्याचं काम हे पाणी करतंय आणि ते तुमच्या शरीराला पोहोचवण्याचं काम करतंय. ह्याच्या पाठीमागचं वैज्ञानिक कारण. म्हणून हे लवकर डिझॉल्व्ह झालं. लक्षात आलं? ह्याचे प्रॉपर्टीज लगेच डिझॉल्व्ह का झाल्या? कारण की हे पाणी तुमच्या अन्न पदार्थातले जे गुणधर्म आहेत, जे पोषण तत्व आहेत, ते काढण्यासाठी हे पाणी सक्षम आहे. आणि हे पाणी सक्षम नाही. मग कशात स्वयंपाक करायचा ताई? तुमच्या लेकरा बाळाला, तुमच्या पतीला, तुमच्या भावाला, सगळ्यांना बनवण्यासाठी जर जे तुम्ही स्वयंपाक बनवता त्याच्यापासून जर पोषण तत्व भेटतच नसेल, तुम्ही जी मेहनत करता ते जर भेटतच नसेल, तर या पाण्यात स्वयंपाक करायचा का या पाण्यात स्वयंपाक करायचा? खरं खरं सांगायचं. खरं खरं सांगायचं, कोणत्या पाण्यात स्वयंपाक करायचा? हे पाण्यात. तरच पोषण तत्व मिळतील आपल्या लहान बाळांना, मुलांना, लेकरांना. काय ह्याच्यात पाणी द्यायचंय, फक्त जार आपण हे केलेलं आहे. तर हे झाला आपला दुसरा डेमो, की यामध्ये स्वयंपाक का करायचा. पटतोय? काही क्रॉस क्वेश्चन्स? नक्की. अजून एक डेमो आपण बघतोय. तसंच स्वयंपाक का करायचा? सरांचं जसं म्हणणं आहे की ह्याच्यामध्ये का असं झालं आणि त्याच्यामध्ये का तसं झालं, ह्याचं उत्तर आपण दिलेलं आहे. हळद वापरली जाते. अँटीसेप्टिक हळद प्रत्येकाच्या घरात वापरली जाते. ठीक. तुमचं पाणी, ह्याच्यातलं पाणी काय फरक कळतोय? ग्लास उचलतो, तुमच्या इकडे आणतो. हा हा चला ठीक आहे. हा काय कर, मला सांगा, हळकुंड कोणी कोणी पाहिलंय? हळकुंडाचा रंग काय? कोण पिवळा म्हणलं? शेतकरी सगळे. हळकुंडाचा रंग या दोन्ही पैकी कशाचा असतो? हळकुंडाचा रंग हा असतो लाल, ऑरेंज. बरोबर. आणि हे हो का, हे तुमची हळद, मार्केट हळद. हळद एकच आहे, पाणी पाणी बी तुमचंच आहे, फक्त हे पाणी आमच्या जार मध्ये टाकले, त्यामुळे फरक असा आहे की ह्याची ओरिजिनल प्रॉपर्टी, ह्या ओरिजिनल प्रॉपर्टी सांगतो त्या जार मध्ये काय फरक आहे ते सांगतो ना. त्या या जार मधली
जे मिनरल्स आहेत ते मिनरल्स तुमच्या अन्न पदार्थामध्ये मिक्स होऊन त्याची जी ओरिजिनल प्रॉपर्टी, जे ओरिजिनल गुणधर्म आहेत ते घेऊन येतात. मासे किती लोक खातेत? मी काल परवा मानवतला घेतलं सेमिनार, सगळेच माळकरी होते, सगळे इकडे तिकडे बागे. म्हणलं कशाला विचारलं की मासे किती लोक खातात? सर्वजण बऱ्यापैकी. बर, मासे आणल्या काही लोक हळद लावतो आपण, माशांना हळद लावतो, मासे आले की हळद लावतो आपण, हळदने लेप लावतो. का लावतो? कारण की ते त्याच्यावरचा बॅक्टेरिया आणि त्याच्यावरची दुर्गंधी निघून जावी. आणि हळद लावल्यानंतर कोणता रंग होतो हळदीचा? हा रंग होतो, नीट बघा, हा रंग होतो की नाही? का होतो? कारण की मासा हा सगळ्यात जास्त अल्कलाईन प्रोडक्ट आहे. माशात सगळ्यात जास्त अल्कलाईन प्रॉपर्टीज आहेत. म्हणून माशाला जर हळद लावली तर हळद तिची ओरिजिनल प्रॉपर्टी मध्ये येते, म्हणजे तिचा ओरिजिनल गुणधर्म दाखवते. हे तुमचं 20 रुपये का तहलका, 20 किलोमीटर से लाया हुआ, ओरिजिनल प्रॉपर्टी अजून सुद्धा दाखवत नाहीये. मग हे या पाण्यात जर स्वयंपाक बनवला तर ओरिजिनल प्रॉपर्टी ही तुमच्या शरीराला पोहोचतीये. हे माझं सांगण्याचा उद्देश आहे याच्या पाठीमाग, या डेमोच्या पाठीमाग. मला तुम्हाला लाल पिवळा रंग काढून दाखवण्याचा उद्देश नाहीये. याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की आपण ऍज इट इज या पाण्यात जे स्वयंपाक बनवतो त्याच्यापासून ह्या प्रॉपर्टीज, आपल्या अन्नाला जे भेटणारे पोषण तत्व आहे अन्नापासून, ते आपल्या शरीराला पोहोचत नाहीत. आणि ह्या पाण्यात जर आपण बनवलं तर आपल्या अन्नापासून जे पोषण तत्व आपल्या शरीराला पोहोचायला पाहिजे ते पोहोचतात. त्याचं काम हे काम करतं मेन. जे मायक्रो क्रिस्टल मी शब्द वापरलो, ज्याला म्हणू ना आपण जड पाणी आणि हलकं पाणी, ज्याला म्हणू आपण जिवंत पाणी आणि मृत पाणी. जुने लोक म्हणत होते बघा, पावसाचं पाणी ज्यावेळेस डोंगरावर पडतं आणि ते आल्यानंतर झऱ्या वाटे ते पिलं पाहिजे. जुन्या लोकांची मन होती, ते जिवंत पाणी होतं. आणि साठलेलं पाणी म्हणजे तळ्यातलं पाणी, डॅमचं पाणी, जे नळाने आलं, आपण म्हणतो फ्रेश नळाचं पाणी आण, नाही, ते गेल्या वर्षीचं पाणी आहे ना दादा, ते मृत पाणी आहे ना. आपण त्याच्यापासून हे करतो, त्याला आपण जिवंत पाणी म्हणतोय. पण ते शक्य आहे का? आता झऱ्याचं पाणी पिणं शक्य आहे का? जाऊन पिणं शक्य आहे का? तर नाही शक्य. मग त्यासाठी काय सोल्युशन आहे? 3 लाखाची मशीन बसवा. ते शक्य आहे का प्रत्येकाला? नाही. मग त्यासाठी आपण हे प्रोडक्ट घेऊन आलो. हे सर्वसामान्यांना, मध्यमवर्गीय लोकांना हे प्रोडक्ट आपण घेऊन आलेलो आहोत. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं? स्वयंपाक का बनवायचा हे लक्षात आलं? ह्याच्यात हा दुसरा डेमो आपला कंप्लीट झालेला आहे. सॉरी, तिसरा डेमो. हा पहिला पीएच, हे जिरा, ही हळद, हे असे वेगवेगळे डेमो आपले 3 कंप्लीट झालेले आहेत. आता एवढं सांगून आपण सगळे सुज्ञ लोक आहेत, सुशिक्षित आहेत, थोडेफारसे सुज्ञ आहेत, म्हणजे एवढं आहे आपल्याला, एवढं दाखवल्यानंतर थोडंफारसं काहीतरी आहे. तरी असं समजू की आपण इगोस्टिक आहेत. माणसाला ना इगो फार असतो. कितीही सांगितलं समजून, कितीही काही जरी केलं तरी तो माणूस आपली सवयी बदलत नाही, कारण की वर्षानुवर्ष सवयी चालल्यात, बरोबर की नाही? तर आपण एक काम करूया, घरातला एक राम आहे आणि त्याची पत्नी सीता आहे, अशी 2 जोड्या आपण पकडूया, बरोबर का? रामाला किती बी सांगितलं की बाबा हे अल्कलाईन पाणी आहे, हे खूप छान आहे, हे तुझ्या शरीरासाठी खूप योग्य आहे, हे पिल्याने तुझे आरोग्य सुधारतं, तरी तो ऐकत नाही. आणि घरात सीता माता जी आहे ती हे अल्कलाईन पाणी पिते. तर आपल्याला दोघांचं डिफरन्स आपल्याला बघायचंय की बाबा जो व्यक्ती अल्कलाईन पाणी पित नाही आणि जो व्यक्ती अल्कलाईन पाणी पितो, ठीक आहे, एकदम
सगळ्यात कडक डेमो असा आहे की आपण पहिले ह्याच्यात पाणी कमी भरलंय का? हे पाणी टाका ना ह्याच्यात. बर, चला आपल्या जारचं तर आपण बघतो सर, आपण ह्याचं बी बघू. ह्याचा डेमो घ्यायचा. सील पॅक आहे का बघा बरं. नक्की. हा, हे तर जाऊ द्या, ह्याची कवर बदनामी करावी आपण. हे बी पितोत ना आपण मार्केटला, पैसे देऊन पितोत. बिस्लेरी द्या. रामभाऊ बिस्लेरी पितेत, हे काय म्हणतात, ही बिस्लेरी पिणार म्हणतात. मी आणि घरातल्या सीतामाता अल्कलाईन पितात. ठीक आहे. आता बिस्लेरी मध्ये आपल्याला पीएच मोजायचंय, बरोबर. बिस्लेरी आहे सिलपॅक 1 2 3 4 5 6 7 8 बिस्लेरी तुमची. रामभाऊ पितेत, सध्या तुम्ही रामभाऊ. म्हणजे काय झालं, बॉडी ऍसिडिक आहे. बॉडी ऍसिडिक आहे. ऍसिडिटी झाल्यानंतर आपण काय करतो, कोणती गोळी खातो? ओमी, पॅन्डी, बरोबर. बर, आता ही कॅप्सूल का नाही आणली? कॅप्सूल विरघळायला वेळ लागतो, त्यामुळे ही टॅबलेट आणलेली. ठीक आहे. त्यांच्या समोर कुठं, नाहीतर ते वेगळंच काहीतरी कुठलं म्हणते. खावायची, खा. आता गोळी आहे, रामभाऊला ऍसिडिटी झालेली आहे. आपण ही गोळी टाकली, बरोबर. गोळी टाकली, बॉडी अल्कलाईन झाली, म्हणजे ऍसिडिटी गेली. हा, खरं आहे ना. पाणी पित नाहीत अल्कलाईन सांगून सुद्धा, सगळं सांगून सुद्धा काही करत नाहीत. ऍसिडिटी झाली, ऍसिडिटी झाल्यानंतर गोळी खावा लागली. आणि ताई घरच्या अल्कलाईन पाणी पितात. आता मला सांगा शहाण्यानो, जे शहाणे कोण? मी कोणाला म्हणलं, जे गोष्टीक लोक आहेत ते रामभाऊ, ज्यांना एवढं सांगून सुद्धा कळत नाही, एवढं सगळं दाखवून सुद्धा स्वतःची अक्कल लावतात. गोळी खाणं चांगलं का पाणी पिणं चांगलं? गोळी खाऊन किडण्या घालवणं चांगलं का पाणी पिणं चांगलं?
रामभाऊ शहाणपणा करायला बिस्लेरीचं पाणी पिऊन का आपलं अल्कलाईनचं पाणी पिऊन? जोरदार टाळ्या होऊ द्या. हे झाला तुमचा. ह्याच्यापेक्षा आणखीन काय डेमो दाखवायचे? भाजी धुण्याचा पण डेमो आहे, पोहे धुण्याचा बी डेमो आहे, ORP नावाचा एक डेमो आहे. तो देऊ का? ORP चा द्यायचा. एक शेवटचा डेमो तुम्हाला देतो ORP चा. थोडस नॉलेज असू द्या, थोडीशी माहिती जर झाली तर थोडस तुम्हाला बी कळेल आणि आपल्या पुढच्या जनरेशनला पण उपयोगाचं राहील. बघा बाहेरचे देश किती पुढे आहेत आणि काय आहेत, 100 200 वर्ष पुढे आहेत. ते का आहेत? कारण की त्यांनी सायन्सला ऍक्सेप्ट केलेले आहे. लक्षात घ्या. ORP कोणाला माहिती? ORP म्हणजे ऑक्सिडेशन. दिसतंय पाठीमाग? ORP म्हणजे ऑक्सिडेशन, R म्हणजे रिडक्शन आणि P म्हणजे पोटेन्शियल. पोटेन्शियल म्हणजे काय? क्षमता. मगाशी बोललो मी. पोटेन्शियल म्हणजे क्षमता. रिडक्शन म्हणजे कमी करणे. आणि आता आपल्याला अर्थ घ्यायचा आहे ऑक्सिडेशन. बर, एक उदाहरण देऊ तुम्हाला. सफरचंद, सेब सगळे खातात, सगळे सफरचंद, सेब, ऍपल. बर, ऍपल कट केला, एक फोड कट केली सफरचंदाची आणि ती थोड्या वेळ बाजूला ठेवली, तर काय होतंय? काळी होती. कशामुळे होती? हवेच्या संपर्कात आलेले. हवेच्या संपर्कात म्हणजे ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यामुळं. आणि प्रत्येक गोष्ट ही ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यानंतर त्याचं ऑक्सिडेशन होतं. हे सायन्स सांगतंय, हे विज्ञान सांगतंय. बरोबर? म्हणजे आपण जसे जन्मलो होतो तसे आता आहेत का? तशी स्किन आपली आहे का? त्वचा आपली आहे का? तशी आपले केस आहेत? तशी आपली दृष्टी आहे? नाही. तसे आपला कवळापणा आहे चेहरा? रामभाऊ, तर तसं काही राहिलेलं नाहीये. कारण की आपली ऑक्सिडेशन झालेलं आहे. ऑक्सिडेशन झालेलं आहे म्हणजे काय झालेलं आहे? खंगणं. आपल्या मराठवाड्यातल्या भाषेत गंज चढणं, रस्टिंग होणं. रस्टिंग होणं म्हणजे एजिंग होणं. एजिंग होणं म्हणजे वयोवृद्ध होणं, एज वाढ होणं. बरोबर? ही प्रोसेस आहे. ठीक आहे. आता अजून एक उदाहरण देतो. आंबा आहे, ठीक आहे, खाण्यायोग्य आंबा आहे, आणि तो आंबा 10 दिवस तसाच बाहेर ठेवला. जो खाण्यायोग्य आंबा आहे, आता खाण्यासारखा आंबा आहे, आणि तो बाहेर तसाच ठेवला 10 दिवस, तर काय होईल? सडायला सडेल, सडायला सुरुवात होईल. तो खाण्यायोग्य राहील? नाही, तो फेकण्यायोग्यच राहील. म्हणजे काय झालं? ऑक्सिडेशन झालं. बरोबर? आता ऑक्सिडेशनला आपण थांबवू शकतो का? कंट्रोल मध्ये आणू शकतो का? उदाहरण देऊ कंट्रोल मध्ये आणायचं आहे ना, विज्ञान तसं निघालंय ना. तोच आंबा फ्रीज मध्ये ठेवला, तोच आंबा फ्रीज मध्ये ठेवला, तर त्याची लाईफ वाढेल का? वाढेल. जो 10 दिवसात सडणार होता तो 20 दिवस लागतील. म्हणजे काय केलं आपण? त्याचं आयुष्य वाढवलं. म्हणजे ऑक्सिडेशन प्रोसेस रिडक्शन मध्ये आणली. ऑक्सिडेशन प्रोसेस रिडक्शन मध्ये आणली. म्हणजे फ्रीज मध्ये ऑक्सिडेशन रिडक्शन पोटेन्शियल आहे. कशासाठी येते? आंब्यासाठी आहे, खाद्यपदार्थासाठी आहे. बरोबर की नाही? बर, जसं ऑक्सिडेशन रिडक्शन पोटेन्शियल आहे, तसंच
एखादी गोष्ट लवकर पिकवण्यासाठी पण आहे, म्हणजे लवकर वृद्ध करण्यासाठी पण गोष्टी आहेत, बरोबर का? लक्षात घ्या, मी हे उदाहरण थोडस एकदम संक्षिप्त रूपात देतोय. कैरी आहे, शेतकरी सगळे आहेत, कैरीला आंब्यामध्ये रूपांतर जर आपल्याला करायचंय तर काय आपण करतो? पटकन जर ते पिकावा तर काय करतो आपण? केमिकल वापरतो. कोणतं? कार्बोनेट वापरतो ना, बरोबर? जे नॅचरली 15 दिवसात पिकणारा आंबा आहे तो किती दिवसात पिकतो? दुसऱ्याच दिवशी, तिसऱ्या दिवशी, बरोबर? म्हणजे काय केलं आपण? त्याचं ऑक्सिडेशन केलं ना, त्याचं वय लवकर वाढवलं. तसं आपली बॉडी लवकर ऑक्सिडेशन होण्यासाठी पण पदार्थ आहेत, तसे कार्बोनेट आपल्यासाठी पण आहेत मार्केटमध्ये. बघा मी काय म्हणतोय, लक्षात येतंय? हॅलो, लक्षात येतंय? जसा आंबा, कैरी लवकर पिकवण्यासाठी, आंब्यामध्ये रूपांतर होण्यासाठी जे प्रकार आहे कार्बोनेट, तसं आपल्या शरीराला पण लवकर खंगवण्यासाठी, लवकर गंजवण्यासाठी, लवकर वयोवृद्ध होण्यासाठी पण मार्केटमध्ये पदार्थ आहेत आणि ते आपण घेतोय. त्याची लिस्ट 2000 पेक्षा जास्त आहे. त्यापैकी एखादं एक्झाम्पल जर घेतलं तर हे बघा, हे कोण कोण पेते? हे कार्बोनेट आहे. हे काय आहे? हे कार्बोनेट आहे. हे तुम्हाला गंजवतंय. बिस्किट कोण कोण खाते? बिस्कुट कोण कोण खाते? सगळे खातात, कार्बोनेट आहे. केक, मैदा कोण कोण खाते? खारी कोण कोण खाते? कार्बोनेट आहे. मग आपल्याला अशा 2000, आता मुंडे साहेब तर फार चांगलं काम करायलेत, तुकाराम मुंडे साहेब आज खूप चांगलं काम करायलेत की ह्या सगळ्या गोष्टीला फिल्टर करायलेत. तर आपल्याला हे बघायचंय की आपलं पाणी, त्या 2000 वस्तूंपैकी आपलं पाणी बी कार्बोनेट आहे. काय म्हणालोय मी? मुळात घुसलो आता. अन्न पदार्थ तर सोडा, तुम्ही हे पिणार नाहीत, खाणार नाहीत, काय करणार नाहीत, सगळं ठीक आहे, पण पाणी तर प्यावं लागेल ना राजे. पाणी कसं तुम्ही हे करणार? पाण्याला तर तुम्हाला पर्याय नाही, पण पाणी सुद्धा तुम्हाला खंगवतंय. मग ते कोणतं पाणी? बिसलरी. तुमचं काय म्हणतात ते, जार. हे लक्षात ठेवा, मला कन्फ्युजन होईल एवढे डेमो देऊन देऊन. हे आपल्या अल्कलाइन जारचं पाणी इकडून ठेवू, ठीक आहे, ओके. हे जार का तहलका, बिसलरी. अल्कलाइन जार, आपलं जार, बिसलरी. आता ओआरपी टेस्टर म्हणून एक प्रकार असतो. हे आहे ओआरपी स्केल. मेडिकलला जायचं, विचारायचं ओआरपी स्केल दे. ऑक्सिडेशन रिडक्शन पोटेन्शियल हे शोधायचंय आपल्याला, बरोबर की नाही? आपण जे पाणी पितो ते ऑक्सिडेशन रिडक्शन पोटेन्शियल आहे का? येते ना लक्षात मी जे समजून सांगितलं आता? ऑक्सिडेशन म्हणजे गंजवणारं पाणी आहे का आपल्याला? जर ते पाण्यामध्ये हे ड्रॉप्स जर टाकले, आपण पिणाऱ्या पाण्यामध्ये हे जर ड्रॉप्स टाकले आणि जर रंग बदलला नाही तर त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन रिडक्शन पोटेन्शियल नाहीये. आपण जे पाणी पितो त्याच्यामध्ये जर हे 4 ड्रॉप्स टाकले आणि त्याचा जर रंग बदलला नाही
तर त्याच्यातला ऑक्सिडेशन रिडक्शन पोटेन्शियल नाही. आणि जे पाणी आपण पितो त्याच्यामध्ये जर हे ड्रॉप टाकले आणि जर त्याचा रंग बदलला, लाल गुलाबी असा रंग जर आला, तर त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन रिडक्शन पोटेन्शियल आहे, म्हणजे ते शरीरासाठी योग्य पाणी आहे. म्हणजे आपल्याला ते खंगवणारं पाणी नाही. ठीक आहे. परत एकदा बिस्लेरी जार आणि आपलं बिस्लेरी बघूया. 1 2 3 4. या पाण्यात ऑक्सिडेशन रिडक्शन पोटेन्शियल 0. 0. 1 2 3 4. या पाण्यात देखील ऑक्सिडेशन रिडक्शन पोटेन्शियल 0. 1 2 अरे बापरे 2 लाच 3 4. ऑक्सिडेशन रिडक्शन पोटेन्शियल आहे. ह्यानी तुमचं एजिंग, म्हणजे तुम्ही तो आंबा बनायचा आहे ज्याला फ्रीज मध्ये राहायचंय. लक्षात येते का? उदाहरणास्तव आपल्याला तो आंबा बनायचा आहे ज्याला फ्रीज मध्ये राहायचंय, आणि हे आंबे सगळे बाहेरचे आहेत. तर हे आहे सगळा तुमचा डेमो. तर काही प्रश्न असतील ह्या डेमो रिगार्डिंग, ह्या वस्तू रिगार्डिंग, तुम्ही बिनधास्त मला विचारू शकता. बोरचं पाणी नाही चालत. बोरचं पाणी नाही चालत. हे बघा, मी पहिले सगळ्यात आधी काय सांगितलंय, हे शुद्ध पाणी करत नाही. हे शुद्ध पाण्याला आरोग्यदायी पाणी बनवतं. मी हे तुम्हाला आरोग्यदायी पाण्याच्या व्याख्या दाखवल्यात, शुद्ध पाण्याच्या नाही. शुद्ध पाणी तुम्ही पिताय, पण ते फ्लश आउट करताय, त्याच्यापासून मिनरल्स जे बॉडीला पाहिजेत ते मिनरल्स आपल्याला मिळत नाहीयेत. एकदम सोप्प साध्या भाषेत मी तुम्हाला समजून सांगितलंय. आता आपला निर्णय, आपण सुज्ञ आहेत, आपला निर्णय की आपल्याला हे घेणं योग्य आहे की नाही योग्य. आतापर्यंत जे झालं ते झालं, पण इथून पुढे तरी बरोबर का? बर, आता हे प्रोडक्ट घ्यायचंच आहे, मार्केटमध्ये बी भेटतं. इथं डॉक्टर प्रमोद बेहरा हे वॉटर सायंटिस्ट आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे कस्टमाइज करून घेतलेलं आहे. म्हणजे आपल्या बॉडीला किती मिनरल्स, कोणते मिनरल्स, काय मिनरल्स पाहिजेत, कोणत्या प्रमाणात पाहिजेत, हे पूर्ण त्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्याचे पूर्ण फिल्ट्रेशन बनवलेलं आहे. त्यामुळे हे रिझल्ट तुम्हाला दिसतील, नाही तर दिसणार नाहीत. जार भरपूर आहेत मार्केटमध्ये, दिसणार नाहीत तुम्हाला. हे डेमो तुम्हाला नाही दिसणार. अजून डेमो आहे, भाजी धुतली ना, भाजी आपण ती, तुम्ही स्वयंपाक बनवण्याच्या आधी भाजी एकदा ह्याच्यात धुवा, ऑइल पेंट दिसेल तुम्हाला तरंगायला. वास घ्या, ऑइल पेंटचा वास येतो. मग बनवणार का ते? नाही बनवणार. पण आपण आतापर्यंत बनवलंय. आणि आपण म्हणतो तंबाखू खात नव्हता, सिगरेट पित नव्हता, दारू पित नव्हता, कसा कॅन्सर झाला? सर झिरो मेंटेनन्स. सगळ्यात पहिला फायदा मुवेबल आहे. कुठे बी घेऊन जाऊ शकता, शेतात घेऊन जाऊ शकता, जॉबला घेऊन जाऊ शकता, सगळीकडे घेऊन जाऊ शकता. इन्स्टॉलेशनचे चार्जेस झिरो, इलेक्ट्रिसिटी झिरो, आणि हे 12,000 लिटर पर्यंत जार तुम्हाला. 12,000 लिटर, 3.25 लिटर, 3.25 लिटर. पण आता तुम्ही बघितलं, संपलं, लगेच पाणी टाकलं की लगेच वापरलं, चालूच राहते, त्याला काय नाही. पण 12,000 लिटर ही कॅपॅसिटी आहे ह्याच्या मिनरल्सची. ह्याच्यासोबत 2 असे पीएच आणि ओआरपी मीटर्स येतात. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की 12,000 लिटर आपण वापरलेत, हे चेक करायचं. फक्त हे ओआरपी चेक करून टाकायचं. ओआरपी जर तुमचा कमी आला किंवा ओआरपी दिसेनासा झाला, तर समजून जायचं की आपल्यातलं
ह्याच्यातले मिनरल संपलेले आहेत, आपल्याला ते बदलायचे आहेत. आणि ते जर बदलायचे असतील तर ते केवळ आणि केवळ 1850 रुपयामध्ये बदलून मिळतात आणि ते आपल्याकडूनच मिळतात. ठीक आहे. पण 12,000 लिटर एक सर्वसाधारण फॅमिलीला, 4-5 लोकांच्या फॅमिलीला 2 वर्ष ते 2.5 वर्ष जाते. 12,000 लिटर बोलतोय मी, 1200 लिटर नाही म्हणत आहे, 12,000 लिटर म्हणतोय. आणखीन काय प्रश्न? ह्याचे मोठे साईजेस आहेत 5 लिटर मध्ये, ह्याच्यात मोठी साईज आहे 10 लिटर मध्ये, पण तुम्हाला हा रिझल्ट मिळणार नाही. लक्षात घ्या, जेवढ्या कमी पाण्यामध्ये ते फिल्ट्रेशन करेल तेवढं ते बेस्ट क्वालिटी तुम्हाला देईल. त्याच्या पाठीमागं 5 लिटरचं पण मी आणलेलं होतं. आम्ही खूप अभ्यास केला हे प्रोडक्ट आणण्याच्या पूर्वी, आमचं R&D खूप झालेली आहे ह्याच्यावरती. 5 लिटर मध्ये आणलेले, आम्ही 10 लिटर मध्ये आणलेले, चांगल्यात चांगलं प्रोडक्ट देण्याचा प्रयत्न केला ना आम्ही, पण आम्हाला तो रिझल्ट आलेला नाहीये. शेवटी आम्ही हे 3.25 लिटर मध्ये आम्ही हे ऑर्गनाइज केले. काय विषयच नाही, टाकायचे पाणी, घ्यायचे पाणी. आणि आम्ही रिझल्ट ओरिएंटेड प्रोडक्ट कधीही देण्यामध्ये आम्ही बिलीव्ह करतो. आमचा विश्वास आहे की रिझल्ट आला पाहिजे. आम्हाला 4 पैसे कमवण्यापेक्षा नाव कमवायचे दादांनो, नाव इम्पॉर्टंट आहे. आता आपल्याला विषय मुद्द्याचा घ्यायचा आहे, राजा पंढरीचा. मुद्द्यावरतीच येतोय कुठं? बर बर बर, ठीक आहे. हे बघा, 2 फायदे आहेत. एक तर वस्तू मिळते आपल्याला. बर, हे फक्त आपल्यासाठी आहे का? नाही, तर हे आपल्या परिवारासाठी आहे, आपल्या फॅमिलीसाठी. हे फक्त आपल्यासाठी वस्तू घेत नाहीयेत आपण, तर हे आपल्या फॅमिलीसाठी विचार करायचा आहे. हे लक्षात घ्या. मी काही इमोशनल वगैरे करत नाहीये तुम्हाला, मी प्रॅक्टिकलिटी वरती बोलतोय. ठीक आहे. हे प्रोडक्ट आहे, आपल्याला मिळतंय. आपले कार्ड कुठे आहेत सर? कार्ड कुठे? नाही, ते जुने कार्ड बॅग मध्ये कार्ड आहे. प्रोडक्ट हॅलो, वस्तू तर वस्तू मिळणार आहे, साजेशी वस्तू उपयोगाची आहे निश्चित. एकदा जोरदार. वस्तू 5,500 रुपयाला आपल्याला मिळतीये. ठीक आहे. 5,500 सोबत आपल्याला आणखीन एक गोष्ट मिळतीये, ती मिळतीये आपल्याला नशीब आजमावण्याची संधी, जी फ्री ऑफ कॉस्ट आहे. म्हणजे आपण घेतलं 5,500 रुपये देऊन हा जार. ठीक आहे. आणि त्यासोबत आपल्याला मिळणार आहे लकी ड्रॉची संधी, ज्याच्यामध्ये तुम्हाला फॉर्च्युनर, थार ह्या वेगवेगळ्या गाड्या जिंकण्याची संधी तुम्हाला मिळेल. बरोबर बरोबर. पॉझिटिव्ह, नक्की पॉझिटिव्ह. पण आपण निगेटिव्ह बोलू. आपण काय बोलू? निगेटिव्ह चर्चा करू. तयार आहेत निगेटिव्ह चर्चा ऐकायला? आतापर्यंत सगळं पॉझिटिव्ह लय बेस्ट आहे. ते बेस्टच आहे, ह्याला काही चॅलेंजच नाही, ह्याच्यात काय वादच नाही. हे बेस्टच आहे, ह्याला काय चॅलेंजच नाही. पण ह्याच्यावरती आता आपण येऊ. 25,000 लोकांचा हा ड्रॉ होणार आहे कमीत कमी. आणि 25,000 लोकांचा ड्रॉ होणार आहे आणि 25,000 वस्तू असणार आहेत. म्हणजे जेवढे प्रोडक्ट आहेत, जेवढे लोक आहेत, तेवढ्या लोकांना प्रोडक्ट मिळणार आहेत. ठीक आहे. पण 25,000 पैकी किती लोकांना फॉर्च्युनर मिळणार आहे? थार किती लोकांना मिळणार आहे? ट्रॅक्टर, स्विफ्ट, टू व्हीलर 150-155 लोक, फ्रीज 10-20 लोक, एलईड्या 10-20 लोक, शिलाई मशीन 25-50 लोक, सायकली 10-20 लोक. ठीक आहे. म्हणजे हे सगळं जर बघितलं, मोठ्या वस्तू, त्या ब्रँडेड वस्तू, मोठ्या वस्तू, आपण असं जर म्हणलं तर त्या होत्यात किती? एक जेमतेम आपण म्हणू 500. किती? 500 लोकांना मोठ्या मोठ्या वस्तू मिळणार आहेत. 25,000 लोकांचा चर्चा चालली आपली. बरोबर. आता किती लोक राहिले? 24,000
500. ह्या 24,500 लोकांना आपण काय मार्गदर्शन केले की दादा तुम्हाला ह्या 5 वस्तूपैकी कोणतीही वस्तू एक घ्या. नियम एकच आहे. फॉर्च्युनर लागली तरी 1,500 रुपये द्यायचे प्रोसेसिंग फीस आणि फॉर्च्युनर घेऊन जायची. टू व्हीलर जरी लागली तरी 1,500 रुपये द्यायचे आणि टू व्हीलर घेऊन जायची. शेगडी जरी लागली तरी 1,500 रुपये द्यायचे आणि ती वस्तू घेऊन जायची. बरोबर, ठीक आहे. आता आपण काय 24,500 लोकांना काय म्हणलेलं आहे, ही लाईन आहे, यापैकी कोणती वस्तू तुम्हाला पसंत आहे 1,500 रुपये घ्या, भरा आणि घेऊन जा. पाण्याची मोटर आहे, 3 बर्नर गॅस स्टोव्ह, ब्रँडेड आहे, सगळं ब्रँडेड प्रोडक्ट आहेत. ठीक आहे. 24,500 लोक ना समाधानी करायचंय मला. बघा, परमेश्वर सगळ्यांना समाधानी करू शकतो का, खुश करू शकतो का? पण प्रयत्न तर करू शकतो. माणूस म्हणून मी प्रयत्न तर करू शकतो. तर माझा एक छोटासा प्रयत्न आहे. तो प्रयत्न काय आहे ते बघूया. ह्या 24,500 लोकांचा मला विचार आहे. मला ह्या 500 लोकांचं काही घेणं देणं नाही. कारण की ह्यांना मोठ्या वस्तू लागणार आहेत, हे खुश असणार आहेत, हे रिपीट येणारच आहेत, हे वाह करणारच आहेत. ह्यांच्याबद्दल काही नाही. आपल्याला विषय काय आहे, ह्या 24,500 लोक, शेगडीच लागली, टॉवर फॅनच लागला, कुठं काय मोटरच लागली, असतो ना निगेटिव्ह पॉइंट असतो. सगळं चांगलं भेटलंय, अहो 5,500 दिले, तुम्ही तुमची वस्तू घेतली, तुम्हाला एक एक्स्ट्रा बेनिफिट भेटलंय कंपनीकडून, त्याच्यासाठी तुम्ही काही पैसे नाही मोजलेले, बरोबर. पण त्या बेनिफिट मध्ये पण तुमचं काय झालेलं आहे, थोडस मनोबल निगेटिव्ह झालेलं आहे. पण त्या मनोबलाला पण पॉझिटिव्ह मला करायचंय. ह्याच्याहून नीतिमत्ता लक्षात येते, कंपनीची चालवणाऱ्याची नीतिमत्ता लक्षात येते. मी हे तुम्हाला सांगतोय. तर नीतिमत्ता अशी आहे की दादा ह्या 24,500 लोकांना थोडस मी पुश करतो. काय करा, हे 24,500 लोकांनी ही वस्तूची लाईन न घेता या लाईन कडे वळा. आता ही लाईन काय आहे, त्यामधलं सगळ्याच वस्तू तर मी गळ्यात घालून फिरू शकत नाही. त्यापैकी एखादा प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवतो. सर 1 मिनिट पकडा. मी म्हंटलय की 1,500 ऐवजी काय करा, 1,500 ऐवजी काय करा, 2,500 रुपये द्या आणि ही ब्रँडेड वस्तू घ्या. बघा उघडून, फक्त व्यवस्थित उघडून बघा. आता काय माहित, लेडीज कडे लेडीजची गेली का जेंट्स कडे जेंट्सची गेली. वा, बघा, लेडीज महिलाकडे बरोबर लेडीज कडे गेली, जेंट्स कडे गेली. फोसे कंपनीची वॉच आहे, ही इंटरनॅशनल ब्रँड आहे. मित्रांनो, 2,500 रुपये दिल्यानंतर तुम्हाला ही ऑनलाईन चेक करा, 15,000 रुपयाची घडी. किती ताई, कशी आहे? जरा बोला ना यार. 4 प्रोडक्ट जास्त इकडे जातात. हा, तुमचा सपोर्ट गरजेचा आहे. कसं आहे प्रोडक्ट? ब्रँडेड आहे. पाहू द्या, पाठीमागे पाहू द्या. आहे फायदा, निश्चित फायदा आहे. प्रोडक्टचा फायदा आहे, हा ऍडिशनल बेनिफिट आहे. मी तुम्हाला काय म्हंटल की हे एक ऍडिशनल. लागली एखादी माळेगावला, आलीच फॉर्च्युनर, मग काय म्हणता, अख्खं गाव धुंडे ठिंड. आणि पुढच्या वेळेस माळेगाव मधून कार्ड किती जातील? अख्खं गावची कार्ड घेईल ना सर. प्रत्येक घराघरात हा प्रोडक्ट गेला पाहिजे मित्रांनो. प्रत्येक घराघरात हा प्रोडक्ट वापरला पाहिजे. या प्रोडक्टची व्हॅल्युएशन खूप सुंदर आहे. खूप कमी किमतीमध्ये तुमच्यासाठी हा अवेलेबल करून दिलेला आहे आणि त्याच्यासोबत सुंदर असं सगळा कॉन्सेप्ट तुमच्या समोर मांडलेला आहे. तर तुम्हाला घ्यायचंय नाही घ्यायचंय शेवटी निर्णय तुमचा आहे. तुम्ही सुज्ञ आहात.
हा लकी ड्रॉ हा पार्ट वेगळा ठेवा, पण हे प्रोडक्ट मात्र तुम्ही निश्चितच घेतलं पाहिजे. कोण कोण येणार आहे? हा, यावेळेस हात वर आला. गेल्या वेळेस हे गेला होता. सगळ्यांना घेण्याची इच्छा आहे. बरं, कोणाला नाही घ्यायची सांगा. कोणाला घ्यायचं नाहीये, घेऊ वाटत नाहीये हे सांगा. सगळ्यांना घेण्यासाठी तर सहकार्य करावं. बाकी आता सर तुमच्या हातात आहे. माझं काम संपलेलं आहे. धन्यवाद सगळे माळेगावकर. एक सुंदर आपल्याला एक ग्रुप फोटो एक घ्यायचा आहे आणि फॉर्म्स भरून घ्यायचे आहेत. सरांकडे फॉर्म्स आहेत, ते फॉर्म्स भरून घ्यायचे आहेत. नाश्त्याची सोय आहे आणि तुम्ही वेळेत वेळ काढून जरी कंटाळा आला असेल, मला नाही वाटत तुम्हाला कंटाळा येऊ दिलाय मी, पण जरी कंटाळा आला असेल तरी त्याबद्दल क्षमस्व. चलो घड्याळ द्या ते. काय मेंबर काही केल्यावर सर सांगतील ना, सगळं सांगतील सर. मेंबर काही केल्यावर सगळ्या गोष्टी आहेत, बेनिफिट आहे. खूप सुंदर असं मार्गदर्शन आपल्याला सरांनी या ठिकाणी केलेलं आहे. जे काही खूप मोठ्या लेवलला क्लोज अल्कलाईनचा अर्थ आतापर्यंत आपल्याला माहित होता का? ऐका, विनोद सर नंतर आला. अल्कलाईनचा अर्थ आपल्याला माहित होता. अल्कोहोल तर सगळ्यांनाच माहिती आहे. आपण बोरचं पाणी पितो, आडाचं पितो, विहिरीचं सगळीकडे हे करतो. पण हे अल्कलाईन जार हा शरीरामध्ये 80% आजार कमी करणारं पाणी आहे. किती तुमच्या शरीरामध्ये? आता बघा, एक साधा आणि सोपं उदाहरण देतो सगळ्यांनी. आहे का? नाश्ता बोलते फॉर्म घ्या आणि नाश्ता ही का भरीनाथ फॉर्म त्यांना धरा. ही तुमच्या शेजारची फॉर्म का धरी? आता ज्यांना कोणाला आता ज्यांना कोणाला हवाय सर आता ज्यांना पाहिजे ते आहेत, त्यांना पाहिजे नाही. मी एक साधा उदाहरण देतोय तुम्हाला, ऐका जरा असं. एक श्रीमंत व्यक्ती आहे आणि एक गरीब व्यक्ती आहे. थोडक्यामध्ये सांगतोय की श्रीमंत व्यक्ती काय करतोय, चांगल्या चांगल्या गोष्टी, त्याच्या कपडे असतील, राहणीमान असेल, त्याचं घर असेल, त्याचं फिरणं असेल, साध्या गाडीपेक्षा एसी गाडीमध्ये फिरणं असेल, या सगळ्या गोष्टी श्रीमंत माणूस जिंदगीभर करतोय. आणि तो सुद्धा माणूस आहे, तो पण आजारी पडतोय. आणि गरीब माणूस सुद्धा आपल्या पद्धतीनं जगतच असतोय, तो पण आजारीच पडतोय. आहे की नाही? श्रीमंत माणूस ते मरणार आहे आणि गरीब माणूस सुद्धा मरणारच आहे. दोन्ही मरणार आहेत, म्हणजे अमर कोणी नाही आहे. या पृथ्वी जलावर सगळ्यांना मरायचंच आहे. पण श्रीमंत माणूस हा त्याच्या जे काही सुख सुविधा आहेत, समजा थोडक्यात गाडी असेल, पैसा असेल, बंगला असेल, किंवा त्याचा जो काही दवाखान्याचा ग्रोथ आहे, तो चांगल्या दवाखान्यामध्ये इलाज करतो आणि तो पण मरणार आहे शांततेमध्ये मरतो. आणि गरीब माणसाची बेजारी अशी आहे की हा दररोज प्रत्येक गोष्टीला मरतो. खाण्यापिण्यापासून, लेकरा बाळाच्या कपड्या नसल्यापासून, दवाखान्यापासून, घराच्या माहितीपासून, पैशा प्रत्येक गोष्टीला हा याला सगळं वागतंय. त्यामुळे माझी एक विनंती आहे तुम्हाला की आपल्या घरामध्ये रोगराई जर कमी झाली, आपल्या घरामध्ये रोगराई जर कमी झाली तर आपल्या उत्पन्नामध्ये 50% पैसे आपण बचवू शकता. आणि सर्वसामान्य कुटुंबामध्ये आपण सगळे असल्यामुळं हे अल्कलाईन जार आपल्यासाठी खूप आवश्यक आहे. आपल्या घरामध्ये साधे साधे आजार आहेत, साध्या साध्या आजारासाठी आपण पैसे घालता. आता सरांनी खूप चांगल्या पद्धतीने विश्लेषण करून तुम्हाला प्रत्येक आजाराचं सांगितलेलं आहे. पहा, ते ऍसिडिटीची गोळी टाकली आणि ती गोळी टाकल्यानंतर आपल्या या अल्कलाईन पाण्याच्या बरोबरीला ते पाणी, तर मग आपण पाणी पिऊन आपल्याला ऍसिडिटीच होणार नाही ह्या गोष्टीची जर काळजी घेतली आणि आपल्याला आजारच येणार नाही. आपल्या घरामध्ये छोटे छोटे झाड असतील, हे साधे साधे आजार आहेत. ह्या आजारांपासून जर आपल्याला दूर व्हायचं असेल, कॅन्सर सारखा भयानक कॅन्सर जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलंय, WHO नं, की तुम्हाला येणाऱ्या 2035 पर्यंत, सध्याला तारीखी नाही मोठी दिली नाही, 2035 पर्यंत तुमच्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये गोष्ट करत नाही आम्ही, तुमच्या देशामध्ये 2035 पर्यंत
70 ते 80% लोक हे त्यांच्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये कॅन्सर दिसल आणि त्याचं निदान होईल असं WHO सांगतं.